असं म्हणतात की माणसाच्या मनापर्यंत जायचा रस्ता त्याच्या पोटातून जातो. अर्थात ज्याने कोणी हे म्हटलंय त्याला माणसाच्या अस्सल खवय्येपणाबद्दलची प्रचिती आली असेलच. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी असं म्हणताना सुद्धा जीवनाचा सगळा खटाटोप हा आधी पोटासाठी सुरू आहे हे आपल्याला लक्षात येतं. परंतु असं असलं तरी भूक लागली आहे म्हणून दोन घास पोटात ढकलायचे असा विचार करणारा आपला समाज नव्हे. भारतीय समाजात आहार संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेदकालापासून ते अगदी आधुनिक काळापर्यंत माणसाच्या भोजनाच्या सवयी, तो सेवन करत असलेल्या पदार्थांचं वैविध्य याविषयी भरभरून लिहिलं गेलंय. भारतातील प्रमुख शहरांमध्ये आपल्याला गजबजलेली खाऊ गल्ली सापडतेच. पारंपरिक पंचपक्वान्नांपासून त्याच्या फास्ट फूडच्या जमान्यापर्यंत आपल्या आहार संस्कृतीमध्ये अनेक बदल झाले. मग याची जागतिक स्तरावर कोणी दखल घेतली नसेल तरच नवल. नवाबांचं शहर म्हणजे लखनौ. याच लखनौच्या खाद्य संस्कृतीची दखल घेतली आहे युनेस्कोने. युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कने पाकसंस्कृतीच्या श्रेणीत लखनौ शहराला स्थान देत जागतिक स्तरावर दखल घेतली आहे. ही प्रक्रिया नेमकी कशी पार पडली? लखनौच्या खाद्य संस्कृतीचं दर्शन घडवणारे अस्सल खाद्यपदार्थ कोणते हेच आपण जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत. संयुक्त राष्ट्रांचं सांस्कृतिक अंग म्हणून कार्यरत असणारी युनेस्को ही संस्था मागच्या काही काळापासून चर्चेमध्ये होतीच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झाल्यानंतर आपल्याकडे या संस्थेची बरीच चर्चा झाली. याच युनेस्कोच्या माध्यमातून 2004 साली क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कची निर्मिती करण्यात आली. सर्जनशीलता आणि संस्कृती हे दोन घटक डोळ्यांसमोर ठेवून जगभरातील प्रमुख शहरांना जोडण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून केलं जातं. हस्तकला, चित्रपट, पाककृती, साहित्य, डिझाईन, माध्यमांमधल्या कला, संगीत अशा एकूण 7 विभागांमध्ये हा उपक्रम विभागलेला आहे. 4 वर्षांच्या कालावधीमध्ये एकदा शहरांचं याद्यांचं समालोचन केलं जातं. उझबेकिस्तानमध्ये पार पडत असलेल्या युनेस्कोच्या 43व्या सर्वसाधारण अधिवेशनात लखनौ शहराला पाककृतीच्या श्रेणीमध्ये बहुमान मिळाला. या संदर्भातली प्रक्रिया आता आपण जाणून घेऊया. दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाने सांस्कृतिक मंत्रालयाकडे या संदर्भातला अर्ज केला. भारत सरकारने 3 मार्च 2025 रोजी युनेस्कोच्या यादीसाठी ही नोंदणी अधिकृतरित्या ग्राह्य धरली आणि अखेर 31 ऑक्टोबर 2025 रोजी लखनौ शहराचा क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाच्या सचिवांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार 2025 सालच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये 7 लाखांपेक्षा अधिक पर्यटक लखनौमध्ये खाद्य भ्रमंतीसाठी आले होते. इथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी जगभरातले पर्यटक इथे येतात. यामुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळते आणि पाककृतींचा वेगळेपण सुद्धा सर्वदूर पोहोचतं. आता आपण लखनौच्या अस्सल खाद्य संस्कृतीबद्दल जाणून घेऊया. लखनौच्या खाद्य संस्कृतीची सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे गलावटी कबाब. तोंडात टाकताच विरघळणारा हा कबाब जगप्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या मसाल्यांचं मिश्रण आणि मांसाचे बारीक तुकडे यांच्या संयोगातून हा पदार्थ तयार होतो. असं म्हणतात की दात नसलेल्या नवाबासाठी तोंडात टाकताच विरघळणारा हा कबाब केला जायचा. मंद आचेवर दम पुख्त करून शिजवलेली लखनौची बिर्याणी म्हणजे इथली शान आहे. भात आणि मांस वेगवेगळं शिजवून सुगंधित मसाल्यांमध्ये जेव्हा ही बिर्याणी एकजीव होते तेव्हा तिचा नूर वेगळाच असतो. लखनौमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी निहारी आणि कुलचा खाणारे असंख्य लोक आपल्याला बघायला मिळतात. खस्ता कचोरी, टोकरी चाट हा सगळा मामला असतो संध्याकाळच्या नाश्त्याचा. कुरकुरीत आणि खमंग अशा या खाद्यपदार्थांवर ताव मारणारे असंख्य लोक आपल्याला यावेळी बघायला मिळतात. जिभेवरती मसाल्याचा मारा झाला असेल तर जिभेची चव बॅलन्स करणं गरजेचं असतं. म्हणूनच लखनौच्या खाऊगल्लीमध्ये गोड पदार्थांची आरास आपल्याला बघायला मिळते. मक्खन मलाई किंवा ज्याला निमिष असं म्हटलं जातं हा अस्सल उत्तर भारतीय पदार्थ आहे. दुधाची साय, लोणी आणि साखर यांच्या मिश्रणातून हा खास पदार्थ तयार केला जातो. मलईपासून बनवलेला पानासारखा मलाई गिलोरी हा पदार्थ सुद्धा इथे अत्यंत लोकप्रिय आहे. जगाच्या नकाशावर लखनौचं झालेलं कौतुक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की लखनौच्या मुळाशी पाककृतीची एक समृद्ध संस्कृती आहे. युनेस्कोने लखनौच्या या विशेष पैलूला मान्यता दिली याचा मला आनंद होतोय. मी जगभरातील लोकांना लखनौला भेट देण्याचं आवाहन करतो. खाद्य संस्कृती आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. पाककलेतून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या पाककृती आपल्या सांस्कृतिक जीवनाचं समृद्ध दर्शन आपल्याला घडवत असतात. तुमच्या आवडत्या शहरात तुमच्या जिभेला आवडणारे आणि काळजाला भेटणारे असे पदार्थ कोणते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.